आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर अतुल पाटणे, सचिव पर्यटन व सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य, माननीय संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शहासाहेब, त्याचप्रमाणे आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर गजानन डांगे, उपाध्यक्ष विकास बिंधाणी, त्याचप्रमाणे सचिव ॲडव्होकेट राजीव देव, माझे मित्र सतीश धंदे, प्राचार्य डॉक्टर जीवन दंतुलवार, माजी विद्यार्थी डॉक्टर जय देशमुख, डॉक्टर बोधनकर, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित अतिथीगण आणि माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, नागपूर शिक्षण मंडळ संचालित मथुरादास मोहता विज्ञान कॉलेज आणि त्याचबरोबर आपले सगळे अनेक माजी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण 75 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि या 75 वर्षाच्या निमित्ताने, प्लॅटिनम ज्युबिलीच्या निमित्ताने मी सर्वप्रथम आपल्या मॅनेजमेंटचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थी या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मी पण कॉलेजमध्ये होतो आणि धनवटनगर विद्यालयात देखील शिकलो. मॅट्रिक मी धनवटनगर विद्यालयातून केलं आणि त्यामुळे या शिक्षण संस्थेशी माझा अतिशय जवळचा संबंध राहिलेला आहे. किंबहुना त्या काळामध्ये ज्या शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनामुळेच आयुष्यात काही करता आलं. महाविद्यालयामध्ये अतिशय उत्तम प्राध्यापक होते, त्यांची आजही पण आठवण होते. आत्ता फिजिक्स लॅबॉरेटरीबद्दल जीवन दंतुलवार सांगत होते, त्यावेळी नारायणन नावाचे आमचे प्रोफेसर होते, फिजिक्स पेंडसे सर होते, नारायणन होते, मास्टे होते, जिओलॉजी मुरकुटे केमिस्ट्रीला होते, जिओलॉजीला खोत सर होते. त्या सगळ्या काळामध्ये अतिशय उत्तम प्राध्यापक वर्ग होता आणि त्या सगळ्यांचं मार्गदर्शन त्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना मिळालं. मी काही हुशार विद्यार्थी नव्हतो, पण कॉलेजमध्ये इलेक्शन, भांडाभांडी, मारापिटायचं, सतीश दंडे होता त्यावेळी, त्याला माहिती आहे. इथे एक मानव मंदिर म्हणून पुढे चौकात रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही दिवसभर हाफ चहा 4-5दा प्यायचो. काय डॉक्टर साहेब बरोबर, फार चांगला चहा होता. तसा चहा पुन्हा कधी पिलाच नाही. 12 नंबरचा चहा. आणि आपल्या इथे कॅन्टीनमध्ये एक समोसा खात. त्यामुळे त्या आठवणी कधी विसरू शकलो नाही. पण कॉलेजमध्ये खूप चांगलं वातावरण होतं आणि या सगळ्या वातावरणामुळे खरोखर त्या पारिवारिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना उत्तम संस्कार देखील मिळाले. अनेक विद्यार्थी, मोठे मोठे विद्यार्थी असतात. पाटणे साहेब IAS ऑफिसर आहेत. असे या महाविद्यालय अनेक चांगले डॉक्टर, संशोधक, अधिकारी, अनेक लोक दिलीत. सतीश दंदे पण केमिस्ट्रीचा अतिशय हुशार विद्यार्थी होता. मला वाटतं मॅट्रिकमध्ये मेरिटमध्ये आला होता आणि त्याचे क्लासेस पण पॉप्युलर होते. खरं म्हणजे या काळात चव्हाण बसला वाटतं तिकडे. हां, त्यामुळे अनेक त्या काळामध्ये अनेक सगळे आमच्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांना आम्ही खूप चांगला आनंद या महाविद्यालयात घेतला आणि या महाविद्यालयाने अनेक लोकांचं जीवन बदललं आणि या जीवनामध्ये इथलं मिळालेलं जे शैक्षणिक मार्गदर्शन आहे ते खूप उपयोगाचं होतं. मला खेळामध्येही पण इंटरेस्ट होता. आम्ही त्यावेळी खेळामध्ये पण बरेच खेळ खेळत होतो. मला खरं म्हणजे योगायोगाने शिक्षणाचा आणि माणसाचा, त्याच्या कामाचा संबंध काही येत नाही. देशात बरेच लोकांचा गैरसमज आहे की मी इंजिनियर आहे म्हणून. आणि मी आत्ता मध्ये नुकताच अमेरिका आणि जगातले जेवढे IITN जे अमेरिकेत आणि युरोपमध्ये आहेत, जे आता जगातल्या मोठ्या मोठ्या कंपनी CEO आहेत, त्यांच्या कॉन्फरन्सला होतो.
तर त्यांनी परिचय करून दिला की मी इंजिनियर आहे म्हणून. तर मी त्यांना सांगितलं मी इंजिनिअरिंग नाही, मी इंजिनिअरिंग ॲडमिशन करता डिस्क्वालिफाय झालो होतो. कारण 75 साली आणीबाणी लागली. त्यावेळी मी 11वा वर्ग पास झालो होतो. पण त्या काळी जयप्रकाशजींच्या आव्हानावर इमर्जन्सीच्या विरोधातच कामाला लागलो आणि मला 52% मार्क मिळाले आणि सायन्स ग्रुपमध्ये 49.26% मिळाले आणि प्रोफेशनल कॉलेजची अट 50%ची असल्यामुळे मला इंजिनिअरिंगचे ॲडमिशन करतात मी डिस्क्वालिफाय झालो. आता मला 11 डॉक्टरेट डिलिट्स मिळाल्यात. पण मी त्यातल्या 6 कृषी विज्ञानामधल्या आहेत आणि ॲग्रिकल्चर हा माझा जास्त इंटरेस्टचा विषय आहे. पण आता आणि कन्स्ट्रक्शनमध्ये जवळपास 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. पण बऱ्याच वेळा मला टनेल आणि रोड ब्रिजेसबद्दल खूप समजतं असं लोकांचा गैरसमज आहे. तो अधिकाऱ्यांचा तसाच राहील असा मी प्रयत्न करत असतो. पण मला काही त्यातलं फार समजत नाही. पण ज्याला एक कॉमन सेन्स आणि प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ते बाजूचं सभोवताल होणारं वातावरण शिकवत असतं. या सगळ्याचा अनुभव माणसाला आपल्या जीवनामध्ये होत असतो आणि म्हणून एज्युकेशन हे आपल्याकरता खूप महत्त्वाचं आहे. मी नेहमी लक्षात ठेवतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. मला खूप आनंद झाला. काल मी ॲटोमोबाईल इंडस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये होतो आणि टाटा, महिंद्रा, टोयॅटो सगळ्याचे MD, चेअरमन माझ्यावर होते आणि मी ते फ्लेक्स इंजिन म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर हा माझा विषय. जीवन दंतुलवारने माझ्याबरोबर बायोडिझेलसाठी काम केलेलं आहे. त्यामुळे काल मला खूप आनंद झाला की टाटा, महिंद्रा, सुझुकी, टोयॅटो सगळ्या कंपनीच्या फ्लेक्स इंजिनच्या गाड्या काल पाहिल्या मी, ज्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इथेनॉलवर चालतात. त्या सगळ्या लॉन्च झाल्या. स्कूटरमध्ये TVS, बजाज, हिरो, होंडा यांच्या सगळ्या स्कूटर या आता बायो CNG आणि इथेनॉलवरच्या लॉन्च झाल्या. म्हणजे 12 लाख करोड रुपयाचा इम्पोर्ट म्हणाला जीवन, तो 12 नाही 22 लाखाचा. 22 लाख करोड. आणि हे 22 लाख करोड भारतीय शेतकऱ्यांच्या घरात गेले पाहिजे. आणि शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता, इंधनदाता. आणि आता बिटुमिन डांबर पण आपण तयार केला. त्या जबलपूर रोडवर मनसरच्या ह्याच्यात जे आपण राईस स्ट्रॉ किंवा बायोमासपासून बायो CNG तयार करतो त्याच्यापासून आपण आता 35% लिग्नंट निघतं आणि त्याच्यापासून बिटुमिनमध्ये टाकलं आणि 15% यूज रबर टायरची पावडर टाकली आणि त्याचा रोड बनला. आणि सेंट्रल रिसर्च टूर ऑर्गनायझेशन आहे सरकारची, त्यांनी सर्टिफाय केलं की दिस रोड प्रूव्ह टू बी 50% बेटर दॅन एक्झिस्टिंग बिटुमिन रोड. म्हणजे आता डांबर पण शेतकरी तयार करणार. आणि आता डांबरच नाही तर आता मी मागे लागून, कारण आउट ऑफ बॉक्स कुठल्याही गोष्टी लोकांना समजावणं, सांगणं आणि करून घेणं जवळपास कठीण असतं. मी जेव्हा हे सगळं बोलायचो लोक हसायचे. आता पानिपतला आम्ही प्लांट टाकलाय राईस स्ट्रॉपासून 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, 150 टन लिग्नंट म्हणजे बिटुमिन आणि 78,000 टन पर डे बायो एव्हिएशन फ्युएल हवाई इंधन तयार होणार आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा लोक विश्वास ठेवत नव्हते तर मी पण हे सगळे प्रयोग करायला सुरुवात केली ॲग्रिकल्चरमध्ये. आणि त्याचा मला कठीण होते. पहिल्यांदा रिस्क पण होती. आमच्या कारखान्याचे MD बसल्यात समय बनसोड. साखर कारखाने 4 आम्ही चालवतो. जो मागच्या जन्मी पाप करतो तो 2 गोष्टी करतो. एक तर साखर कारखाना टाकतो, नाही तर पेपर सुरू करतो. आम्ही दरवर्षी 40 कोटी रुपयाचं नुकसान करून आलो. पण आता त्याच्यातून इथेनॉल तयार होतं. आणि आता आम्ही असं ठरवलं आहे की 2 वर्षामध्ये नागपूरचा इंटरनॅशनल एअरपोर्ट जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिलं विमान आम्ही तयार केलेल्या, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर जाईल. मी जेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर, कार, बसेसच्या लॉन्च केल्या देशात तेव्हा $150 पर किलोवॅट पर आवर आपल्या याची कॉस्ट होती.
ती आता $100वर आली. आणि काल मला आनंद आला की खूप केमिस्ट्री बदलली आहे. आता लिथियम आयन, झिंक आयन, सोडियम आयन, ॲल्युमिनियम आयन सगळ्या केमिस्ट्री बदलत आहेत. जीवन म्हणाला आपण इथे काहीतरी वॉटरचा रियूज करू, तुम्ही नका करू. नाही सर, आम्ही नर्सरीचं करू. हां, नर्सरी डेव्हलप करा. कारण तुम्ही जेवढं टॉयलेटमध्ये पाणी टाकता तेवढं विकायचं काम सध्या आमच्याकडे आहे. तुमचं सगळं पाणी भांडेवाडीत शुद्ध करून आम्ही 300 कोटी महाराष्ट्र सरकारच्या कोराडी खापरखेडा प्रकल्पाला देऊन 300 कोटी रुपये वर्षाचे महानगरपालिकेला मिळवतो. आणि तुम्ही जेवढा कचरा टाकता त्याच्यापासून आम्ही तो आता सॅग्रिगेट केला आहे. आणि नेदरलँडची कंपनी आणली आहे. त्यातून प्लास्टिक, रबर, मेटल्स आणि ग्लास रिसायकलिंग करतो आहे. आणि त्याच्यातून 28 टन पर डे बायो CNG तयार होणार आहे. 2 टन झाला आत्ता पहिल्या पायलट प्रोजेक्टचा. आता भांडेवाडीला कचऱ्याचं डॅम्पॅड राहणार नाही. आणि त्या कचऱ्यापासून कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इंटू वेल्थ, म्हणजे नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. It is depending upon appropriate technology and appropriate vision of the leadership that you can convert waste into wealth. तर आता आम्ही तिथून CNG तयार होणार आहे. तुमच्या कॉलेजच्या सगळ्या मुलांच्या गाड्या आणि प्राध्यापकांच्या गाड्या तुम्ही इलेक्ट्रिकवर आणि CNGवर कन्वर्ट करा. पेट्रोल डिझेल वापरायला बंद करा, तरी खूप मोठी बचत होईल. कारण इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, आणि आपलं इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट जे आहे, एअर पोल्युशन खूप मोठी समस्या आहे. याच्यामध्ये चांगलं संशोधन करणाऱ्या इन्स्टिट्यूशनची गरज आहे. आणि तुम्ही नेहमी रिसर्च जो आहे तो नीड बेस असला पाहिजे. नीड बेस्ड रिसर्च, रिजन बेस्ड रिसर्च. आणि म्हणून दोन्ही असेल तर त्याचा फायदा होणार आहे. आज मला अतिशय आनंद आहे की जीवन आहे अहेरीचा, म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचा. मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून 1800 एकल विद्यालय चालवतो. आमच्या जवळपास आता 2200 शिक्षक झाले. कुठलेही सरकारी ग्रँट काही घेत नाही. आता त्या जिल्ह्याचं चित्र बदललं आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये आता मी भविष्यवाणी केली आहे की 5 वर्षाच्या आत महाराष्ट्राला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा जिल्हा गडचिरोली जिल्हा होईल. कारण टेक्नॉलॉजी आली. आणि तुम्हाला आनंद वाटेल, मला अतिशय आनंद. परवा देवेंद्रजी पण तिथे होते. आणि ज्यांना आम्ही आणलं त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की 5000 तरुण मुलं, बायका, महिला, पुरुष हे नक्षलवाद सोडून आता हे काम करायला लागले. मी त्यांना म्हटलं ड्रायव्हिंग ट्रेनिंग कॉलेज काढा, इंजिनिअरिंग कॉलेज काढा, पॉलिटेक्निक कॉलेज काढा, ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढा. आता मी नाव नाही सांगत कारण डावोसमध्ये करार होणार आहे. आम्ही नागपूरला आता एक मोठी इलेक्ट्रिक बस तयार करणारी फॅक्टरी नागपूरला येते आहे. आणि त्यांना 10,000 ड्रायव्हर पाहिजे 2 वर्षात. तर मी आता माझ्याकडे ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देतो मी आमच्या डिपार्टमेंटमधून. आणि टेस्टिंग इन्स्टिट्यूट, ती पण टेस्टिंग इक्विपमेंटही देतो. आणि स्क्रॅपिंग, 15 वर्ष जुन्या गाडीला आपण स्क्रॅप करतो. तर माझी इच्छा आहे की विदर्भातल्या प्रत्येक तालुक्यात हे युनिट आपण टाकलं पाहिजे लोकांनी. म्हणून नीड बेस्ड रिसर्च, रिजन बेस्ड रिसर्च विच इज गोइंग टू क्रिएट एम्प्लॉयमेंट. जोपर्यंत रोजगार निर्माण होत नाही तोपर्यंत काही गरिबी दूर होत नाही. आणि जोपर्यंत टेक्नॉलॉजीच्या आधारावर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येत नाही तोपर्यंत ट्रेड, बिझनेस आणि इंडस्ट्री वाढत नाही. आणि जोपर्यंत ट्रेड, बिझनेस, इंडस्ट्री वाढत नाही तोपर्यंत रोजगार निर्माण होत नाही. आणि रोजगार निर्माण होत नाही तोपर्यंत गरिबी दूर होत नाही. म्हणून विदर्भामध्ये विशेषतः माझी विनंती आहे की आम्ही यावेळी आता ॲडव्हान्टेज विदर्भ घेणार आहोत. मी पाटणे साहेबांनाही बोलवलं आहे. विदर्भात मालगुजारी तलावातून जे प्रॉन्स आहे ते जगात एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. कारण नागपुरात 800 रुपये किलो भाव आहे आणि सिंगापूरला तो भाव जो आहे तो 8,000 रुपये किलो आहे आणि दुबईला 7,000 किलो आहे. माझ्या नॉलेजचा कधी माझ्या परिवारात फायदाही होतो ना कधी नुकसानही होतं. पण आता माझ्या मुलाने आता 300 कंटेनर फिश गोव्यातून घेऊन सर्बियामध्ये, रशियाजवळ तिथे दिली. त्यामुळे समुद्रातलं खाऱ्या पाण्यातले फिश आणि गोड्या पाण्यातले फिश त्याच्यात खूप पोटेन्शियल आहे. आणि मी आता मला स्वतःला बिझनेसमॅन म्हणून इंटरेस्ट नाही आहे.
आम्ही साड्या तयार केल्या. धापेवाडा माझं गाव आहे तिथे, आणि त्याच्यात संजू बसलाय. संजू आहे का? कोण? संजू सावजी? नाही, टेकाड. हा, संजू टेकाड. आमचा संजू सावजी पण प्रसिद्ध आहे, कारण त्याचं सावजी मटण खायला आलेले लोक सगळे धापेवाडा तीर्थयात्रेला येतात. त्याचं सावजी मटण प्रसिद्ध आहे. आता आम्ही साड्या तयार केल्या कॉटनच्या, 400 रुपयात उत्तम कॉटनची साडी. आणि ज्या कोस्याच्या साड्या केल्या त्या प्रिंट करून आपले एक गांधी साहेबांची सूनच आता ते विकत घेते, सगळ्या त्यावर प्रिंटिंग करते ती. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये इथल्या लोकांची गरज आणि निकड लक्षात घेता त्याच्या अनुषंगाने जर रिसर्च डेव्हलपमेंट असेल तर रोजगार निर्माण होईल. त्यामुळे प्राचार्य जीवन दंतुलवार यांना माझी विनंती आहे की आपल्या कॉलेजच्या माध्यमातून नागपूर जिल्हा, विदर्भ हा परिसर, या भागामध्ये विशेषतः आपल्याला इथल्या डेव्हलपमेंटमध्ये कोणता रिसर्च असा आणता येईल की ज्यातून फायदा होईल. हायड्रोजन हे भविष्य आहे. माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. त्या गाडीचं नाव आहे मिराई. तो जपानी वर्ड आहे, आणि मिराई मीन्स फ्युचर, भविष्य. माझ्याकडे दुसरी फ्लेक्स इंजिनची इनोवा आहे. ती 100% इथेनॉलवर चालते, ज्वारी, मका, शुगर केन ज्यूस, मोलायसेसपासून. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या क्षेत्रामध्ये जास्त रिसर्च करण्याचा उपयोग आहे. मलाही वेळ मिळत नाही, पण मी पण रिसर्च करतो. अनेक रिसर्च फेल पण होतात. आता मी कार्बन डायऑक्साईड टू इथेनॉल असं एक तामिळनाडूच्या सायंटिस्टनी रिसर्च करतोय आमच्याकडे. तो जर यशस्वी झाला तर एकदम जगातला मोठा बदल होईल तो. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारे आपल्या संशोधन वृत्तीला वाढवून आपण रिसर्चमधून कसा विदर्भामध्ये आपल्याला जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट क्रिएट करता येईल. आपण शेणापासून आम्ही ऑइल पेंट अँड डिस्टेम्पर MSMEचा मंत्री होतो तेव्हा. पण आता माझा एक प्रिन्सिपल आहे, मी कुठल्याही सरकारच्या नादी नाही लागत. माझा असा अनुभव आहे की जिथं सरकारचा टच होतो तिथं माणूस लंबा होतो. त्यामुळे मी कुठल्याही सरकारच्या अनुदानाच्या वगैरे भानगडीत पडत नाही. माझा टर्नओव्हर 2,500 कोटी आहे. मी 5-50 कोटी खराब झाले तरी चालतं, आपल्या भरोश्यावर काम करतो. तुम्ही हे ग्रँड मागायला सरकारच्या मागे फिरता, तो इलाज नाही आहे. पण तुम्ही बोलत नाही कारण तुमची हिंमत नाही बोलायची, पण ती मिळवताना किती त्रास होतो याची कल्पना मला आहे, मी ती जाणून आहे. पण त्यामुळे इंडिपेंडेंटली ऑटोनॉमस स्टेटस घेऊन डीम युनिव्हर्सिटी बनणं हे कधी चांगलं आहे. आज आपल्याकडे सिम्बॉसिस आली, त्यांनी 450 कोटी रुपयाची युनिव्हर्सिटी बांधली. त्यांना मी सांगितलं तुम्ही प्रोफेशनल कोर्सेस सुरू करा. आपल्या कटिंग सलूनमध्ये आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या मुलींकरताही कोर्सेस आहेत. आता त्यांना शेफचे कोर्सेस करायला सांगितले. 10,000 मुलं शिकतात. नर्सिंग मुंजी येणार आहे, KG to PG. तर त्यामुळे आपल्या इथे विशेषतः एज्युकेशनमध्ये खूप पोटेन्शियल आहे. आणि आपल्या आता जीवन दंतुलवारला मी ओळखतो, चांगले प्राध्यापक आहे, रिसर्चमध्ये त्याचा इंटरेस्ट चांगला आहे. नक्की आपलं कॉलेज पुढे जावं आणि यातून आपल्या कॉलेजला प्रतिष्ठा मिळावी. हे आपल्या युनिव्हर्सिटीमधलं एक उत्तम कॉलेज व्हावं आणि या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी देशाकरता, समाजाकरता उत्तमोत्तम काम करावं अशीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि म्हणून हा 75 वर्षाचा इतिहास हा अतिशय गौरवशाली इतिहास आहे. आपल्या नागपूर शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, आपल्या प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी आणि विशेषतः अतिशय परिश्रम करून या संस्थेचा गौरव वाढवला आहे. असाच पुढे वाढत राहील आणि संस्था प्रगती आणि विकासाच्या मार्गावर सतत पुढे जात राहील असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा प्लॅटिनम ज्युबिलीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.